महाराज ओम नमः शिवाय श्री ओंकारेश्वराय नमः। कुठे हे ज्योतिर्लिंग? मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदीच्या तटावरती असलेलं हे शिव ज्योतिर्लिंग महाराज। ज्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे, ज्या गावाला ओंकाराचा आकार आहे महाराज, मूळ आकार ओंकार परब्रह्म, आणि ज्यातून ओंकारेश्वर प्रगट झाला शिव, सर्व वेदांचे स्वामी ओंकारेश्वर भगवंत ज्या ठिकाणी स्वयंभू असलेल्या शिव ज्योतिर्लिंगामध्ये ज्या समयाला मांधाती राजानं ज्या ठिकाणी केलेली तपश्चर्या आणि एकच वर मागितला, प्रभू दर्शन होता। या नर्मदा नदीच्या तीरावरती सर्व भक्त रक्षणासाठी आपण शिवलिंगामध्ये निवास करा, आणि ज्या ठिकाणी शिव प्रगट आणि त्याच शिवलिंगामध्ये प्रभूंचं प्रागट्य झालं। ओंकारेश्वर प्रभू कर्क राशीच्या जीवाचा वराध्य दैवत सांगितला। ओंकारेश्वर भगवान की जय। याच शिवलिंगाच्या बाबतीत असलेल्या विंध्य आणि देवर्षी नारदांचा संवाद, मेरू पर्वताची दुसऱ्या कथेचं प्रमाण, पंचम ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलं केदारेश्वर महाराज। कुंभ राशीच्या जातकासाठी असलेलं आराध्य केदारेश्वराचं दर्शन, केदारेश्वराची शिव आराधना। ओम नमः शिवाय श्री केदारेश्वराय नमः। हिमालयामध्ये असलेल्या केदार घाटीमध्ये, जिथे हिमालयाच्या दिव्य प्रांतामध्ये धर्म स्वरूप असलेलं असं हे ज्योतिर्लिंग महाराज। कसं लिंग आहे? ज्योतिर्लिंग जे धर्म स्वरूप आहे महाराज। त्याची आख्यायिका एक अशी सांगितली जाते, ज्या समयाला कौरव आणि पांडवांचं महायुद्ध व्हावं, ज्या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला, पण मात्र त्या युद्धाचे असंख्य दोष पांडवांना सुद्धा प्राप्त झालेले आहेत महाराज। महारथी रणांगणात मारल्या गेले, भीष्माचार्य शरपंजरी पडले, कर्ण रणांगणात मारल्या गेला। एवढंच नव्हे तर गुरु द्रोणाचार्यांची हत्या रणांगणामध्ये झाली महाराज। साधे दोष होते का पांडवांचे? ज्या समयाला धर्मराज युधिष्ठिरांना राज्य प्राप्त झालं, धर्मराजांनी भगवान द्वारिकाधीशांकडे एकच इच्छा सांगावी, हे प्रभू रात्रीची निद्रा नाही, राज्यकारभारामध्ये लक्ष नाही, आपल्या कृपेनं हे राज्य तुम्हाला प्राप्त झालं, पण रात्रीच्या समयाला जेव्हा मी निद्रिस्त होतो, असंख्य जीव माझ्या स्वप्नामध्ये येतात आणि मला गती मागतात महाराज। किती जीव मारल्या गेले? 11 अक्षयोनी सैन्याचं वर्णन केलेलं आहे महाराज। कौरवांच्या बाजूने असलेली सर्व सैन्य मारल्या गेलं। ज्यांनी द्वारिकाधीशांकडे जे स्वप्न सांगावं, त्या समयाला भगवान द्वारिकाधीश सांगता, धर्मराज पांडवांच्या हातून जो अपराध घडलेला आहे, जोपर्यंत धर्म स्वरूप असं महादेवांचं दर्शन तुम्हाला होणार नाही, तोपर्यंत ही मनाची अशांती दूर होणार नाही महाराज। म्हणून पांडवांनी जेथे भगवान महादेवांचं धर्म स्वरूप असं दर्शन घेण्यासाठी काशी नगराला जावं, कारण काशी महादेवांची प्रिय नगरी, आपण कथेमध्ये वारंवार श्रवण केले। पण महादेव जे खरोखर धर्म स्वरूप आहेत महाराज, सत्य स्वरूप आहे, सत्यम परम सुंदरम आहेत महाराज। महादेवांनी जाणलं, धर्माच्या युद्धामध्ये पांडवांच्या हातून सुद्धा बराच अधर्म घडलेला आहे, म्हणून महादेवांना पांडवांना दर्शन द्यायचं नाहीये महाराज। आणि त्याच काशी नगराला आलेल्या पांडवांना दर्शन जिथे महादेवांनी टाळलं, काशी नगरामधून महादेव जे बाहेर पडले, हिमालयाचा दिव्य असा भाग ज्याला गुप्त काशी म्हणलेलं आहे महाराज। जर आपण केदारनाथ यात्रा केली असेल तर लक्षात येईल, कुठं निघाले महादेव? गुप्त काशीला। पांडवही साधे होते का? बलशाली भीमा बरोबर पांडवांचा प्रवास आता उत्तराखंडाच्या दिशेनं जिथे व्हावा, आणि ज्या समयाला गुप्त काशीला आलेले पांडव, महादेव तिथे पांडवांना दर्शन नाकारलं। गुप्त काशीमध्ये महादेवांनी जिथून त्याच गुप्त मार्गानं भ्रमण करावं, आणि केदार घाटीला महादेव निघले महाराज। पांडव महादेवांच्या मागे तिथं यावं, आणि जेव्हा आलेले पांडव जिथे महादेवांनी पहिले दर्शन टाळलं, जिथे वृषभांचा कळप आहे महाराज, वृषभ नाम
वृषभ म्हणा बैल, सर्व वृषभांच्या कल्पामध्ये ज्या ठिकाणी महादेवांनी स्वतःच रूप बदलावं, महादेवही वृषभ झाले. वृषभ नाम धर्म, तीच महादेव वृषभाच्या रूपामध्ये बदल होत असता ओळखलं होतं भीमानं. म्हणून केदार घाटीला गेलेले महादेव जाता या वृषभांच्या कल्पामध्ये एक रूप महादेवांचे ओळखले भीमानं. म्हणून ज्या केदार घाटीला जाण्याचा एकच मार्ग होता, त्या दोन्ही मार्गाच्या ठिकाणी भीमानं 2 पाय देऊन असं उभं राहावं. कारण भीम जाणत होते महादेव धर्म स्वरूपे माझ्या खालून माझ्या दोन्ही पायांच्या मधामधून अन्य वृषभ जातील, महादेव जाणार नाही महाराज.